हॅलो एव्हरीवन. आज आपण इतिहासाचा तिसरा चॅप्टर बघणार आहोत. भारतातील ताम्रपाषाणयुगीन गाव वसाहती. यामध्ये 3 सबटॉपिक्स आहेत. भारतातील ताम्रपाषाण युग, ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र, भारतातील महापाषाण युग. पहिलं म्हणजे भारतातील ताम्रपाषाण युग. तर नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासामुळे उत्तर हडप्पाकालीन लोकांनाही स्थलांतर करावे लागले. नागरी हडप्पा आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे जेथे पोहोचले तिथे ते तेथील स्थानिक संस्कृतीमध्ये मिसळून गेले आणि त्या त्या ठिकाणी नवीन ग्राम वसाहती निर्माण झाल्या. उत्तर हडप्पा काळात हडप्पा नगरांच्या अवशेषांवर वसलेल्या वसाहतींची घरबांधणी, ग्राम वसाहतींची रचना यामध्ये नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील शिस्त आढळत नाही. त्यांच्या हडप्पा येथील एच या दफनस्थळात मिळालेल्या अस्थिकुंभावरील नक्षीचे नमुनेही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामध्ये चंद्र, सूर्य, मासे, हरिण आणि मोर या प्रतीकांचा वापर केलेला आहे. मोराच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे. थोडक्यात उत्तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये काहीशी वेगळी होती. उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक वैदिक आर्य असावेत असे काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक नागरी हडप्पा लोकांच्या पुढील पिढ्या होत्या की ते आर्य होते हे अजून स्पष्ट झालेले नाही. राजस्थान, आहाड किंवा बनास संस्कृती. भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती हडप्पा संस्कृतीनंतरच्या काळातील आहेत. मात्र राजस्थानच्या मेवाड प्रदेशातील आहाड किंवा बनास या नावाने ओळखली जाणारी संस्कृती हडप्पा संस्कृतीची समकालीन होती. उदयपूरजवळचे बालाथल आणि गिलुंड ही आहाड संस्कृतीची महत्त्वाची स्थळे आहेत. बालाथल येथील पुराव्यानुसार ती इसवी सनापूर्वी सुमारे 4000 वर्ष इतकी प्राचीन होती. उदयपूरजवळच्या आहाड येथे तिचा शोध प्रथम लागला म्हणून तिला आहाड संस्कृती असे नाव देण्यात आले. हे गाव आहाड या बनास नदीच्या उपनदीवर वसलेले आहे, त्यामुळे तिला बनास संस्कृती असेही म्हणतात. पुरावस्तू आणि पुरावास्तू यांच्या आधारे असे दिसते की बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते. येथे तयार झालेल्या भांड्यांचा पुरवठा आहाड संस्कृतीच्या इतर वसाहतींना केला जात होता. मातीच्या भांड्यांच्या बरोबरीने मातीचे बैल, शंखाच्या वस्तू, दगडी पाती, छिन्न्या, बाणाची अगरे, तांब्याची हत्यारे अशा वस्तू विपुल प्रमाणात मिळाल्या. येथील घरे पक्क्या विटांची आणि 2 आडव्या 2 उभ्या विटांची रचना करून बांधली होती, जिला इंग्लिश बॉन्ड पद्धत म्हणतात. बालाथलभोवती तटबंदी सुद्धा होती. आपण पाहिलं की हडप्पा संस्कृतीमधील घरांभोवती सुद्धा तटबंदी होती. हे तेथील लोकांच्या हडप्पा संस्कृतीशी असलेल्या संबंधांचे सबळ पुरावे आहेत. राजस्थानमधील खेत्री येथील तांब्याच्या खाणींमधून या संस्कृतीचे लोक तांबे मिळवत होते. तांबे वितळवून शुद्ध करण्याचे ज्ञान त्यांच्याकडे होते हे यावरून कळते. हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडून तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत असे दिसून येते. दुसरं म्हणजे गणेश्वर जोधपुरा संस्कृती. या संस्कृतीची अनेक स्थळे राजस्थानमधील खेत्री येथील तांब्याच्या खाणीच्या परिसरात सापडली आहेत. येथील गाव वसाहती हडप्पापूर्व काळापासून अस्तित्वात होत्या. गणेश्वर येथील उत्खननामध्ये तांब्याचे बाण आणि भाले यांची अगरे, मासेमारीचे गळ, बांगड्या, छिन्न्या यांसारख्या वस्तू आणि मातीची भांडी मिळाली. हडप्पा संस्कृतीच्या लोकांना गणेश्वर जोधपुरा संस्कृतीचे लोक तांब्याच्या वस्तू पुरवत असत. गंगेचे खोरे, गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी. गेरू रंगाच्या भांड्याची खापरे नदीच्या पात्रात सापडतात. सहसा पाण्याच्या प्रवाहामुळे ती झिजलेली आणि ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडली आहेत. या संस्कृतीची स्थळे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशचा पश्चिमेकडील भाग एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात सापडली. या संस्कृतीच्या लोकांच्या घराच्या जमिनी व्यवस्थित चोपून तयार केलेल्या असत. त्यामध्ये चुली, मातीच्या पक्क्या भाजलेल्या पुरुषरूपी बाहुल्या,
बैल यांसारख्या वस्तू मिळाल्या. गाई गुरांची हाडे तसेच तांदूळ आणि सेतू यांचे अवशेष मिळाले. यावरून या संस्कृतीचे लोक स्थिर गाव वसाहतींमधून राहत होते आणि शेती करत होते हे स्पष्ट झाले. गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांच्या या संस्कृतीचा राजस्थानमधील काळ इसवी सनापूर्वी सुमारे 3000 वर्ष इतका प्राचीन आहे. तर ही संस्कृती गंगा यमुनाच्या दुआबात इसवी सनापूर्वी 2000च्या सुमारास नांदत होती. भारतातील ताम्रनिधी प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश येथे मिळाले. ताम्रनिधींमधील वस्तूचे स्वरूप पाहता त्या घडवणारे कारागीर तांब्याच्या वस्तू घडवण्यात निष्णात होते हे स्पष्ट आहे. गेरू रंगाच्या भांड्यांची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरात आहेत. त्यामुळे ताम्रनिधीतील वस्तू घडवणारे कारागीर गेरू रंगाच्या भांड्यांच्या संस्कृतीचे होते असेही मानले जाते. ही संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात स्थलांतर केलेल्या हडप्पा लोकांची आहे असे काही तज्ज्ञांचे मत होते. काही अभ्यासकांनी गंगा यमुनांच्या दुआबात सापडलेल्या ताम्रनिधींचा संबंध वैदिक आर्यांशी जोडला. परंतु या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांमध्ये असलेल्या सान्निध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावे असाही एक मतप्रवाह आहे. बिहार, बेंगॉल आणि ओडिशा आणि मध्य प्रदेश या प्रदेशातही ताम्रनिधी मिळाले असले तरी गेरू रंगाची भांडी इथे मिळालेली नाहीत. या राज्यांमध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीची स्थळे उजेडात आली आहेत. बिहारमधील चिरांड, सोनपूर या स्थळांच्या उत्खननात काळी आणि तांबडी मातीची भांडी मिळाली. त्या भांड्याचे घाट हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांच्या घाटांसारखे आहेत. यावरून हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोचले होते आणि त्यांचा प्रभाव स्थानिक संस्कृतीवर झाला असे दिसते. बंगाल आणि ओडिशातही काही ताम्रपाषाणयुगीन स्थळांमध्ये भांड्यांचे काही घाट हडप्पा संस्कृतीचा प्रभाव दर्शवणारे आहेत. त्यामध्ये वाडगे, कुंडे याचा समावेश होतो. मध्य प्रदेश. कायथा संस्कृती. कायथा हे उज्जैनपासून पूर्वेकडे 25 किलोमीटर अंतरावर एक छोटी काली सिंध या नदीच्या तीरावर आहे. ही नदी चंबळ नदीची उपनदी आहे. ही संस्कृती नागरी हडप्पा संस्कृतीशी समकालीन होती. या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते. ते मुख्यतः हाताने घडवलेली मातीची भांडी, गारगोटीच्या दगडांपासून बनवलेली सूक्ष्मास्त्रे वापरत असत. याखेरीज या घरांमध्ये तांब्याच्या कुऱ्हाडी आणि बांगड्या, मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार, संगजीरा या दगडाच्या भुकटीपासून बनवलेल्या चकतीच्या आकाराचे छोटे मणी या वस्तू मिळाल्या. कायथा संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध हडप्पा नगरांच्या उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा असे दिसते. कायथा संस्कृतीनंतर राजस्थानातील आहाड संस्कृतीचे लोक मध्य प्रदेशात आले. काही काळ या दोन्ही संस्कृती मध्य प्रदेशात एकत्रित नांदल्या. त्यानंतर माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात. माळवा संस्कृती. या संस्कृतीचा उगम आणि विस्तार प्रथम माळव्यात झाला हे तिच्या नावावरून कळते. ही संस्कृती मध्य प्रदेशात इसवी सनापूर्वी 1800 ते 1200 या कालखंडात अस्तित्वात होती. नर्मदा नदीवरील महेश्वरच्या पलीकडील तीरावर नावदाटोली नावाचे माळवा संस्कृतीचे महत्त्वाचे स्थळ आहे. त्याखेरीज सागर जिल्ह्यातील एरन, उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्त्वाची स्थळे आहेत. नागदा आणि एरन येथील गाव वसाहती तटबंदीयुक्त होत्या. आता गुजरातमधील वसाहती बघूया. गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींचा काळ हडप्पा संस्कृतीचा पूर्व हडप्पा, नागरी हडप्पा आणि हडप्पा संस्कृती लयाला गेल्यानंतरचा हडप्पोत्तर या तीनही टप्प्यांशी मिळता जुळता आहे. गुजरातमध्ये गारगोटीच्या वर्गातील मौल्यवान खड्यांचे
विपुल प्रमाणात स्रोत आहेत. त्याचा उपयोग करून रंगीबेरंगी मणी बनवणे हा हडप्पा संस्कृतीमधील महत्त्वाचा उद्योग होता. हे खडे उपलब्ध करून देण्यात गुजरातमधील नवाश्मयुगीन ग्रामवसाहतींचा मोठा वाटा असावा. त्या प्रामुख्याने पशुपालकांच्या वसाहती होत्या. काही ठिकाणी हे लोक निमभटके जीवनही जगत असावेत. गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींच्या मातीच्या भांड्यांमध्ये कच्छ सौराष्ट्र, उत्तर गुजरात असे प्रादेशिक वैविध्य आढळते. इसवी सनापूर्वी 1900च्या सुमारास कच्छ सौराष्ट्रमधील या ग्रामवसाहती उजाड झाल्या. हडप्पोत्तर काळामध्ये दक्षिण सौराष्ट्रात प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रात रंगपूर संस्कृती होत्या. या संस्कृतींमधील मातीच्या भांड्यांचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांचे रंग, घाट आणि नक्षी यांबाबत साम्य होते. त्या इसवी सनापूर्वी 1800 ते 1200 या काळात अस्तित्वात होत्या. महाराष्ट्रातील वसाहती आपण पुढच्या भागामध्ये बघूया.